यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आपल्या स्वागतासाठी आतुर झाली, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली। अतिशय दिमागदार आणि आनंदाचा क्षण। निवडणुकीनंतर बहुतेक पहिल्यांदाच मोठ्या समारंभामध्ये जयनगर विक्रमपूर या ठिकाणी डॉक्टर मिलिंद नरोटे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि यानंतर या ठिकाणी या 3 दिवस चालणाऱ्या तालुका क्रीडा संमेलनाचे आयोजक आमचे मार्गदर्शक आदरणीय यशवंत टेंभुर्णे साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण उद्घाटक महोदय डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब यांचं आयोजक या नात्याने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। फुलांचे आयुष्य एक दिवसाचे, फुलांचे आयुष्य एक दिवसाचे, मात्र काम त्यांचे लाख मोलाचे। सुखात किंवा दुःखात फुलेच देतात साथ आणि फुले खरे शोभतात मान्यवरांच्या हातात, म्हणून मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभलेले पंचायत समिती चामोर्शीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आदरणीय श्री सागर पाटील साहेब यांचे स्वागत माननीय श्री गोमासे सर केंद्र प्रमुख कुलगाळाराई हे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन करतील अशी मी आपणास विनंती करतो। ज्या संपूर्ण केंद्र प्रमुख महोदयांना विनंती आहे की आपण तत्पर असावं, कारण उद्घाटक महोदय फार कमी वेळासाठी या ठिकाणी आहे। आपण उद्घाटनामध्ये अधिक वेळ दौडू नये, कारण डॉक्टर नरोटे साहेबांना विद्यार्थ्यांसोबत सुद्धा हितगुज करायचा व्यवस्थितपणे। संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांमुळे ही फुले स्वागताला, ही फुले स्वागताला। यानंतर आता या कार्यक्रमाचे मान्यवर म्हणून लाभलेले माननीय यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र विष्णू ढाली साहेब माजी पंचायत समिती सदस्य चामोर्शी यांचं स्वागत माननीय श्री बारसागडे सर केंद्र प्रमुख आष्टी हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। दादा थोडा लवकर या ठिकाणी मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छाद्वारे देखील स्वागत करीत आहोत। अतिशय उत्साहाचं वातावरण, प्रसन्न वातावरण आणि निसर्गाने सुद्धा एक आशीर्वाद दिला आहे। अतिशय सुंदर आणि थंडगार छान मनाला पटेल असं वातावरण। त्यानंतर या ठिकाणी सौ प्रतिमा सरकार मॅडम माजी सरपंच गट ग्रामपंचायत विक्रमपूर आणि विद्यमान सदस्य गट ग्रामपंचायत विक्रमपूर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो। यांचं स्वागत माननीय माधुरी पोतराजे मॅडम केंद्र प्रमुख येलापूर हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपणास विनंती करतो। एक लड़की इस साइड में भी खड़ी रहेगी, एक लड़की पुष्पगुच्छ लेके इस साइड में खड़ी रहेगी। यहाँ से एक लड़की इस साइड में खड़ी रही है, उधर से कोई आएंगे तो उधर से पुष्पगुच्छ दीजिए, यहाँ पे इधर से आएंगे तो यहाँ पे खड़े रहने का। यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र नरेश अल्तार भाऊ भाजपा शहर महामंत्री चामोर्शी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो। माननीय श्री माणिक वरपडे सर केंद्र प्रमुख केंद्र चामोर्शी आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। पहला स्टार्ट लागलं ना उसमें আমাকে স্কুলে এসে বিল্লু ভাই শিখেছি এর পড়া তেল রেকর্ডিং হচ্ছে আমি রেকর্ডিং করতে বিপদে ফেলাবে। यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे भाविक आभारी भाऊ युवा मोर्चा शहर अध्यक्ष भाजपा चामोर्शी यांचं स्वागत माननीय श्री पिपरे सर केंद्र प्रमुख केंद्र गुंडाळा पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपणास विनंती करतो। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र अतुल केशवार साहेब तालुका किसान महामंत्री भाजपा यांचं स्वागत माननीय श्री मशाकेत्री सर केंद्र गणपूर हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपणास विनंती करतो। ओके माननीय श्री दुधवाडे सर केंद्र प्रमुख केंद्र रेगडी आपण पुष्पगुच्छ देऊन करा अशी मी आपणास विनंती करतो।
हा घ्या सर, दोन्ही साईडला आपले पुष्पगुच्छ. त्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र रामचंद्र वरवाडे भाऊ, युवा मोर्चा जिल्हा सचिव भाजपा, यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. माननीय श्री बामनवाडे सर, केंद्र प्रमुख केंद्र सुभाषग्राम, आपण पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत करायला अशी आपल्यास विनंती करतो. কিরা মন্তব্য বানাইছে তোমার বললো ভাই কিরম বানাইছে त्यानंतर या ठिकाणी उपस्थित अनिमेश विश्वास सर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जयनगर, यांचं स्वागत. माननीय श्री महेंद्र वासेकर सर, केंद्र प्रमुख केंद्र लखनौ, हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपल्यास विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सुखदेव मंडल भाऊ, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती विक्रमपूर, यांचं स्वागत. माननीय श्री मेश्राम सर, केंद्र प्रमुख केंद्र घोट, हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपल्यास विनंती करतो. इकडे या. मुली आप आ जाइए, आ जाइए, आ जाइए. হয় গ্রাউন্ড ওই কোন টুকুর বানাইছে ওই বেশি রাখি না হলো ওই মাটি করে দাও লেভেल कर ना कोण का जायचं आपण सर वो हाता काय ग्राउंड शेषम तयारी होईल सकाळी दाखव की आहे यानंतर चामोशी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय यशवंत मुंडे साहेब, यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय श्री दासरवाड सर, केंद्र प्रमुख भरपूर, টাকা দেবো ওই পেশে ই করা লাগবে পুরো ভীম উঠা লাগবে পুরো কমসে কম 5 ফিট ভীম উঠে যায় কথা বলছেন না সেটা কি হয়েছে দেখছেন না লিখে দিলে त्यानंतर या ठिकाणी उपस्थित ब्रजेन विश्वास साहेब, डॉक्टर साहेब, यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय सिग्नल सर, केंद्र प्रमुख आमगाव महा, आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला अशी मी आपल्यास विनंती करतो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 3 दिवसांचा जरी हा सोहळा असला तरी पण या ठिकाणी उपस्थित संपूर्ण खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना माहिती आहे की जवळपास 1 महिन्याची तयारी लागते. तेव्हाच कुठे हा सोहळा रंगतदार आणि दिमागदार होतो. आणि या सोहळ्याला रंगतदार आणि दिमागदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं आहे. सोबतच या गट ग्रामपंचायतच्या माजी सरपंच प्रतिमा सरकार मॅडम यांची सुद्धा मेहनत अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आणि डॉक्टर मिलिंद नरोडे साहेब हे आमदार झाल्यानंतर वीज सर एका मोठ्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची त्याची पहिली वेळ असल्यामुळे सन्माननीय प्रतिमा सरकार मॅडम यांच्या वतीने त्यांच्या या सोहळ्यासाठी प्रथम आगमनानिमित्तानं एक स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी डॉक्टर मिलिंद नरोडे साहेब यांचं स्वागत होत आहे. तर मी सरकार मॅडमला विनंती करतो आणि सोबतच सरकार मॅडमचे यजमान आमचे मित्र टीटी सरकार सर हे सुद्धा या ठिकाणी येतील. दोघांनी पण आपण स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब यांचं स्वागत करा. एक अतिशय सुंदर असा स्मृतिचिन्ह डॉक्टर नरोटे साहेबांच्या स्मरणात राहावं हा विचार मनात ठेवून टीटी सरकार सर आणि प्रतिमा सरकार मॅडम यांच्या वतीने हा स्मृतिचिन्ह भेट या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे. सर्वांच्या साक्षीने, सर्व मान्यवरांच्या साक्षीने. त्यानंतर या ठिकाणी किशोर कुंडू सर यांचं स्वागत. माननीय श्री प्रवीण कोटवार सर, पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय प्रवीण कोटवार सर या सर. येतात. त्यानंतर चामोर्शी पंचायत समितीच्या माजी सदस्या धर्मशिला सहारे मॅडम यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपण करूया. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र रघुनाथ भांडेकर सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि धर्मशिला सहारे मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. लवकर या. आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सुद्धा थोडंसं जवळ यावं. आपले शुभेच्छा या ठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर
नसेल ते उठेल नाही म्हणे थांब हा. किशोर कुंभे साहेब स्वागत झालेलं आहे. यानंतर माजी पंचायत समिती सदस्य आमचे मित्र विष्णू ढाली भाऊ यांना विनंती आहे की आपण डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब आमदार यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. सर्वांच्या मनात प्रचंड इच्छा होत आहे की असे धडाडीचे हुशार व्यक्तिमत्वाचे धनी डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब आपल्या या क्षेत्राला लाभलेले आहेत. त्यांच्या हातून विद्यार्थ्यांसाठी सर्व लोकांसाठी तिथे चांगले काम होणार आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा, त्यांना पुष्पगुच्छ द्यावं, त्यांच्या जवळ जावं, त्यांच्याशी बोलावं. हा क्रम सुरू आहे. मात्र वेळ बघता आपण हा कार्यक्रम अगदी आटोपणार आहोत. त्यानंतर परिमल राजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती गौरीपूर यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतो. मान्य श्री माणिक रामटेके सर. माणिक रामटेके सर अध्यक्ष खासदार शिक्षक संघटना तालुका शाखा सामोर्शी आपण यावं सर. वर या वर पुष्पगुच्छ आहे फक्त वरच या. गौरव स्कूल कमिटी त्यानंतर जय हिंद कृषी बचत गट जयनगर नेता